मंडळी, आज जे सांगणार आहे ते ऐकून तुम्ही खुर्चीवरून उडाल, कारण लोकशाहीमध्ये पक्षांतर हे खरं तर एक घटनात्मक पाप मानलं गेलं. पण आजच्या काळात हेच पाप चक्क अभिमानाचा बिल्ला किंवा सन्मानजनक मेडल म्हणून मिरवलं जातंय का, हा अत्यंत थेट, धारदार आणि तितकाच रोकडा सवाल विचारलाय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने. मंडळी, जरा कान उघडे ठेवा आणि डोळे मोठे करा, कारण सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा आणि शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्हाचा वाद आता सुप्रीम कोर्टात एका निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय. बघा मंडळी, निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या 17 फेब्रुवारी 2023च्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या ऐतिहासिक खटल्याची अंतिम सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती मोहना यांच्या 3 सदस्य पीठासमोर सुरू आहे. पण या आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी 3 दिवस युक्तिवाद केला. मंडळी, त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभाराचा समाचार घेतानाच लोकशाहीच्या भवितव्यावर देखील बोट ठेवलं. तर दुसरीकडे सरन्यायाधीशांच्या एका प्रश्नाने ठाकरे गटाला बॅकफूटवर टाकले, एका अडचणीच्या कायदेशीर पेचात टाकले. त्यामुळेच आजच्या व्हिडिओत आपण 3ऱ्या दिवसाच्या सुनावणीत सिब्बल यांनी नेमका काय युक्तिवाद केलाय, सुप्रीम कोर्टाने कोणते प्रश्न उपस्थित केले, सरन्यायाधीशांच्या एका प्रश्नाने ठाकरे गटाला कसा अडचणीत टाकलाय आणि या सगळ्याचा शिंदे ठाकरेंच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो याचाच बिटवीन द लाईन अर्थ उलगडणार आहे. बघा मंडळी, सुनावणीच्या 3ऱ्या दिवशी ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी आपला मोर्चा थेट निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे वळवला. त्यामुळे आपण सुरुवातीलाच सिब्बल यांनी काय युक्तिवाद केलाय तो समजून घेऊ. तर 3ऱ्या दिवसाच्या सुनावणीत त्यांनी कोर्टात एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, निवडणूक आयोगाने या प्रकरणाचा अभ्यास करताना मूळ प्रश्न चुकीचा विचारला आणि जेव्हा प्रश्न चुकीचा विचारला जातो तेव्हा उत्तर हमखास चुकीचाच मिळतं. मंडळी, पण मग निवडणूक आयोगाची नेमकी काय चूक झाली? तर सिब्बल यांच्या मते विधिमंडळ पक्षातली फूट म्हणजेच संपूर्ण राजकीय पक्षातली फूट असा चुकीचा निष्कर्ष आयोगानं काढला. पण संसद किंवा विधिमंडळातलं संख्याबळ म्हणजेच मूळ राजकीय पक्ष असं नाही, असं सिब्बल यांनी स्पष्ट केलं. सिब्बल यांनी आयोगाच्या अधिकार क्षेत्राचा देखील मुद्दा उपस्थित केला. दिल्ली हायकोर्टाच्या एका जुन्या निकालाचा दाखला देत त्यांनी स्पष्ट केलं, बघा मंडळी, की निवडणूक आयोगाला कोणत्याही राजकीय पक्षाच्या अंतर्गत घटनेची कायदेशीर वैधता तपासण्याचा किंवा ती घटना बेकायदेशीर ठरवण्याचा कोणताही अधिकारच नाही. पक्षात अंतर्गत लोकशाहीचे पालन होत नसेल तर आयोग फार तर त्या पक्षाची मान्यता काढून घेऊ शकतो, पण पक्षाची दुरुस्त केलेली घटना अवैध आहे असं ठरवण्याचा अधिकारच आयोगाला कोणत्याही कायद्यानं दिलेला नाही. यासोबतच सिब्बल यांनी कोर्टासमोर काही आकडेवारी देखील मांडली. मंडळी, मग सिब्बल यांनी मांडलेल्या आकडेवारीत काय सापडलं? शिवसेना कोणाची याबद्दल आयोगासमोर सुनावणी सुरू होती तेव्हा ठाकरे गटानं पक्षाच्या संघटनात्मक रचनेची सगळी प्रतिज्ञापत्र आयोगाकडे सादर केली होती. ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 या दरम्यान ही सगळी प्रक्रिया पार पडली. यात ठाकरे गटाकडे राष्ट्रीय कार्यकारिणीतल्या 160 सदस्यांचा पाठिंबा होता. याशिवाय उपनेते, सचिव, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख आणि तब्बल 19,40,000 प्राथमिक सदस्यांची प्रतिज्ञापत्र होती. बघा मंडळी, तर शिंदे गटाकडे राष्ट्रीय कार्यकारिणीतला एकही सदस्य नव्हता आणि प्राथमिक सदस्यांचं पाठबळ केवळ 4,48,000 इतकंच होतं. हीच आकडेवारी मांडत सिब्बल पुढे म्हणाले की ठाकरे गटाकडे संघटनात्मक पातळीवर एवढं प्रचंड आणि स्पष्ट बहुमत असतानाही आयोगानं 2018ची शिवसेना पक्ष घटना जाणीवपूर्वक बाजूला सारली. केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्याबळाचा सोयस्कर विचार करून संपूर्ण पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाच्या पदरात टाकून दिलं. मंडळी, आयोगानं संघटनात्मक बहुमताकडे पूर्ण डोळेझाक केली, कारण बहुमताचा विचार केला असता तर हा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने कधीच गेला नसता
असं सिब्बल यांचं म्हणणं आहे. या सुनावणीत सिब्बल यांनी कायदेशीर प्रक्रियेतल्या एका मोठ्या विसंगतीवर देखील बोट ठेवत आपल्या आक्षेपाचा मूळ मुद्दा देखील स्पष्ट केला. मग ठाकरे गटाचा मूळ आक्षेपचा मुद्दा काय? तर शिवसेना कोणाची याचा निर्णय होण्याआधीच शिंदेच्या बंडात सामील आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय व्हायला पाहिजे होता. बघा मंडळी, 22 जून 2022ला बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांवर वेळेत अपात्रतेची कारवाई झाली असती तर आयोगासमोर शिंदे गटाला बहुमताचा दावाच करता आला नसता. पण उलटं घडलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रतेच्या याचिका जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्या आणि दरम्यानच्या काळात आयोगानं घाईघाईनं चिन्हाचा निर्णय देऊन टाकला. यावरच सिब्बल यांनी कोर्टात एक अत्यंत मार्मिक वक्तव्य केलं. ते म्हणाले, माय लॉर्ड, सत्तेत बसलेली माणसं ही एका चुंबकासारखी असतात. मंडळी, सत्ता इतर लोकांना स्वतःकडे खेचून घेते. बंडाच्या सुरुवातीला 21 जून 2022ला शिंदे गटासोबत केवळ काही आमदार सुरतला गेले होते. नंतर ही संख्या 31 झाली, पुढे 39 झाली आणि शेवटी सत्तेचा वापर करून ती 56 वर पोहोचली. अगदी शिवसेनेचे 21 पैकी 18 लोकसभा खासदार आणि 3 राज्यसभा खासदार ही सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या सोबत होते. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर सत्तेच्या प्रभावामुळे तेही तिकडे निघून गेले. बघा मंडळी, त्यामुळे अपात्रतेचा निर्णय प्रलंबित ठेवून सत्तेचा वापर करू देणं हे लोकशाहीला मारक आहे, लोकशाहीसाठी घातक आहे, असं सिब्बल यांनी स्पष्टपणे मांडलं. ठाकरे गटाचा युक्तिवाद रंगात आलेला असतानाच सुप्रीम कोर्टानं म्हणजेच 3 न्यायमूर्तीच्या पीठानं काही महत्त्वाचे उपप्रश्न देखील विचारले आणि त्यातूनच ठाकरे गट मोठ्या कायदेशीर पेचात सापडल्याचं म्हटलं जाते. त्यामुळेच आता आपण सुप्रीम कोर्टानं नेमके कोणते उपप्रश्न उपस्थित केले हे समजून घेऊ. मंडळी, तर 3 न्यायमूर्तींच्या पीठात सामील सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या प्रश्नांनी ठाकरे गटाला अक्षरशः कायदेशीर खिंडीत पकडलं. सरन्यायाधीशांनी शिवसेना पक्षातल्या 2018च्या दुरुस्तीवरच बोट ठेवलं. सरन्यायाधीशांनी कपिल सिब्बल यांना विचारलं की तुमची मूळ पक्ष घटना ही लोकशाही तत्वांवर आधारित होती, पण 2018च्या दुरुस्तीनंतर तुम्ही तिला अचानक वन मॅन शो किंवा एका व्यक्तीच्या हाती केंद्रित झालेली रचना असं बनवून टाकलं. बघा मंडळी, सरन्यायाधीशांचा रोग अगदी स्पष्ट होता. जर तुम्ही स्वतः पक्षात हुकुमशाही पद्धतीनं कारभार करत असाल तर इतरांकडून लोकशाहीची अपेक्षा कशी ठेवू शकता? त्यांनी पुढे विचारलं, आपण वेगवेगळ्या संस्थांमध्ये लोकशाही तत्वाचं पालन करण्याबद्दल बोलत असतो, तेव्हा एक राजकीय पक्ष म्हणून तुम्ही सुद्धा या तत्वाचं पालन करणं अपेक्षित नाही का? सरन्यायाधीशांच्या याच कोंडीत पकडणाऱ्या प्रश्नावर कपिल सिब्बल यांनी देखील अत्यंत शांतपणे पण तितकंच सडेतोड उत्तर दिलं. मंडळी, ते म्हणाले, माय लॉर्ड, घटनात्मक कार्य करणाऱ्या संस्था आणि राजकीय कार्य करणाऱ्या संस्था यांच्यात खूप मोठा फरक असतो. संविधानिक संस्थांकडून म्हणजे निवडणूक आयोगासारख्या संस्थांकडून नैतिकतेची पातळी अत्यंत उच्च असणं आवश्यक आहे, कारण त्यांनी घेतलेला एखादा चुकीचा निर्णय कधीही दुरुस्त करता येत नाही. पण राजकीय पक्षाच्या कारभारात वेळोवेळी सुधारणा करता येऊ शकतात. बघा मंडळी, यानंतरच सिब्बल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा कोर्टात दाखला देत ऐतिहासिक एक वक्तव्य केलं. ते म्हणाले, डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं होतं की संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारे लोक वाईट निघाले तर संविधान वाईट ठरेल. आज देशात पक्षांतर हे घटनात्मक पाप राहिलं नसून तो अभिमानानं मिरवण्याचा बिल्ला झालाय. निवडणूक आयोगाला कोणत्याही पक्षाची घटना लोकशाहीवादी नाही म्हणून ती नाकारण्याचा अधिकार दिला तर देशातले अनेक राष्ट्रीय पक्षच अपात्र होतील. मंडळी, कारण अनेक मोठ्या पक्षांमध्ये वर्षानुवर्ष अंतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत, तरी त्यांच्यावर कधी निवडणूक आयोगानं कारवाई केल्याचं ऐकलं आहे का? असा उलट सवालच सिब्बल यांनी केला. 3ऱ्या दिवसाच्या सुनावणी दरम्यान ही न्यायमूर्ती जयमाला बागची
यांनी काही अतिशय महत्त्वाचे कायदेशीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सिब्बल यांना विचारलं की स्वेच्छेनं पक्षाचं सदस्यत्व सोडणं याचा नेमका अर्थ काय? केवळ पक्षप्रमुखांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित न राहणं म्हणजे पक्षाचं सदस्यत्व सोडणं असं मानता येईल का? बघा मंडळी, यावर सिब्बल यांनी स्पष्ट केलं की शिंदे गटातल्या आमदारांनी केवळ बैठकीला गैरहजर राहण्याची चूक केली नाही, तर त्यांनी स्वतंत्रपणे गुवाहाटीला जाऊन मूळ पक्षानं म्हणजेच सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हेपला डावलून स्वतःचा प्रतोड नेमला आणि बंडखोरी केली. हे थेट पक्षाच्या अस्तित्वाला आव्हान देणं आणि स्वेच्छेनं सदस्यत्व सोडणंच आहे. यावेळी न्यायमूर्ती बागची यांनी एका तांत्रिक मुद्द्याकडे देखील लक्ष वेधलं. मंडळी, ते म्हणाले, यातल्या अनेक घटना तर अपात्रतेची पहिली याचिका दाखल झाल्यानंतर म्हणजेच 23 जून 2022 नंतर घडल्यात आणि शरद यादव खटल्यानुसार अपात्रतेचा निकाल हा याचिका दाखल करण्याच्या तारखेला असलेल्या वर्तनावर ठरवला जातो. यावरच सिब्बल आणि ठाकरे गटाचे दुसरे वकील देवदत्त कामत यांनी कोर्टाला एक घटनाक्रम लक्षात आणून दिला. ठाकरे गटानं पहिली याचिका 23 जूनला 16 आमदारांविरोधात दाखल केली होती. बघा मंडळी, तरी उर्वरित आमदारांविरोधातल्या याचिका 2 जुलै 2022 ला दाखल करण्यात आल्या. त्यामुळे त्या मधल्या काळातल्या आमदारांचीही सगळं बंडखोर वर्तन, कृती आणि निर्णय हे कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरायला पाहिजे अशी त्यांनी मागणी केली. मग या सगळ्या सुनावणीचा थेट परिणाम आता काय होऊ शकतो? देशभरातल्या वेगवेगळ्या कायदेतज्ञांच्या मते हा खटला केवळ आता शिवसेनेपुरता लिमिटेड राहिलेला नाही, तर देशातल्या पक्षांतर विरोधी कायद्याचं भवितव्य ठरणार आहे. मंडळी, सुप्रीम कोर्टानं ठाकरे गटाचा युक्तिवाद मान्य केला तर निवडणूक आयोगानं बहुमताच्या आधारे दिलेला पक्ष आणि चिन्हाचा निर्णय रद्द होऊ शकतो किंवा फेर तपासणीसाठी पाठवला जाऊ शकतो. तसं झाल्यास शिंदे गटासमोरच्या अडचणी वाढू शकतात. पण कोर्टानं आयोगाचा निर्णय कायम ठेवला तर मात्र भविष्यात कोणताही गट केवळ आमदार खासदार फोडून मूळ पक्षावर आणि चिन्हावर हक्क सांगू शकतात. त्यामुळे मूळ संघटनात्मक पक्षाचं महत्त्वच कायमचं संपुष्टात येऊ शकतं. बघा मंडळी, थोडक्यात काय तर आता ठाकरे गटाचा युक्तिवाद संपल्यानंतर पुढील सुनावणीत 11 ऑगस्टला शिंदे गट आपली बाजू मांडणार आहे. शिंदे गटाचे वकील 2018च्या पक्ष घटनेतली दुरुस्ती आणि ठाकरे गटाच्या कथित एकाधिकारशाहीवर बोट ठेवून निवडणूक आयोगाच्या बहुमताच्या निर्णयाचं समर्थन कसं करतात हे बघावं लागणार आहे. कारण निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं शिंदे गटाकडून समर्थन कसं होतं त्यावरच या सगळ्या सुनावणीचं भवितव्य अवलंबून असणार आहे. मंडळी, शेवटी एकच सांगतो, पक्षातल्या आमदारांचं बहुमत महत्त्वाचं आहे की संघटनात्मक कार्यकर्त्यांचं बहुमत महत्त्वाचं? निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य होता की सुप्रीम कोर्ट? या प्रकरणात काही ऐतिहासिक निकाल देईल. तुमचं मत नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच कायदेशीर विश्लेषण, सुप्रीम कोर्टातल्या पुढील सुनावणीचे अपडेट्स यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. जय महाराष्ट्र.